मध्य प्रदेशमधल्या बुरहानपूरच्या असीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची छावा चित्रपटानंतर अफवा. औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी खोदकामासाठी साहित्य घेऊन नागरिकांची गर्दी. काँग्रेसच्या राज्य शाखेच्या वतीनं मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा. आज आणि उद्याच्या सद्भावना यात्रेमध्ये परभणी जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन. अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट. भोसले हा बीड मारहाण प्रकरणामधील आरोपी आणि सुरेश धस यांचा कार्यकर्ता. सतीश भोसले हरणाची शिकार करायचा. हरणाच्या शिकारीसाठी सतीश भोसलेनं मारहाणही केली. टीपी मुंडेंचा आरोप. वडेट्टीवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस. निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप. नारायण जांभुळेंकडून वडेट्टीवारांच्या विरोधात याचिका. राज्यातील जीबीएस बळींची संख्या 12वर. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 38 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू. राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 225वर. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. तापमानवाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज. कसारा स्थानकामध्ये आज आणि उद्या ब्लॉक. उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काही अंशी परिणाम होणार. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीमा मार्गावर वळवण्यात येणार.